नमस्कार मित्रांनो, गोदावरी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये आपण काय करणार आहे, तर हवामान हा जो घटक आहे ना, तुमच्या राज्यसेवेच्या प्रिलिमसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर त्यावर जे फॅक्च्युअल आणि कन्सेप्च्युअल क्वेश्चन येतात ते मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो इथे. ठीक आहे, चालेल. मग यामध्ये आपण हवामानाचे प्रकार बघूया, त्यानंतर वारे, वाऱ्यांचे प्रकार, ठीक आहे, त्यानंतर अल निनो, ला निनो, ठीक आहे, या गोष्टी आपण बघूया. याच्यावर तुम्हाला माहिती की डेफिनेटली एक प्रश्न येतोच. मग आता बघा, पहिला टॉपिक आहे आपला की जे विषुववृत्तीय हवामान आहे ते म्हणजे काय. बघा, त्याला भूमध्य रेखीय देखील म्हणू शकतो आपण, समवृत्तीय देखील म्हणू शकतो. स्थान काय आहे, तर स्थान आपल्याला माहिती आहे की जो विषुववृत्त आहे 0 डिग्रीचा, त्याच्या अराउंड आहे, बरोबर, 5 ते 10 डिग्री उत्तर आणि दक्षिण. मग रिजन कोणतं कोणतं आहे, ॲमेझॉन आहे, कांगो आहे आणि आग्नेय आशिया आहे, बरोबर. त्यानंतर काय, वर्षभर उष्ण वातावरण असतं, त्यानंतर पाऊस असतो वर्षभर, बरोबर, आणि हिवाळा असा काही नसतो. किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो की इथं ऋतू कोणताच फिक्स, म्हणजे काय म्हणतो आपण, ऋतू चेंज होत नाही. ठीक आहे, एकच ऋतू वर्षभर असतो. मग वनस्पती कोणत्या कोणत्या असतात, तर दाट सदाहरित जंगलं असतात आणि ह्या वनांमध्ये जी वनस्पतींची व्हरायटी आहे ती खूप जास्त असते, बरोबर. कठीण लाकूड असतं, महागोनी, इबोनी आपल्याला माहिती आहे. त्यानंतर स्थलांतरित शेती होती या रिजनमध्ये, शिकार होते, रबर आणि कोकोची शेती होती आपल्याला माहिती आहे. आफ्रिकेचं जे हे रिजन आहे इथं रबर आणि कोकोची शेती होते. स्थलांतरित शेती म्हटल्यानंतर याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न येतो, कोणत्या कोणत्या रिजनमध्ये स्थलांतरित शेतीला काय नाव आहे ते माहिती पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, जसं की मेक्सिकोचं रिजन आहे तिथं मिल्पा म्हणतात, बरोबर. जसं की मलेशियाचं रिजन आहे तिथे लाडन म्हणतात. ठीक आहे, तसंच बाकीचे जे रिजन आहे त्याची तुम्हाला नाव माहिती पाहिजे. त्यानंतर बघा, पुढचं जे महत्त्वाचा हवामानाचा प्रकार आहे तो म्हणजे सवाना किंवा मग सुदान टाईप. ठीक आहे, कुठे आढळतो, तर बघा समवृत्तीय जंगल म्हणजे जे इक्वेटोरियल रिजन आहे प्लस डेझर्ट रिजन आहे, बरोबर. हे डेझर्ट रिजन आहे आणि हे इक्वेटोरियल रिजन आहे. त्याच्या मधला जो एरिया आहे ना त्याला आपण सवाना रिजन म्हणतो किंवा सुदान रिजन म्हणतो, बरोबर. इथं हा डेझर्ट रिजन आहे आणि हा इक्वेटोरियल रिजन आहे. याच्या मधला जो एरिया आहे त्याला आपण डेझर्ट म्हणतो, बरोबर. आफ्रिका, ब्राझील, भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आपल्याला माहिती आहे की जे वेस्ट साईड आहे, पश्चिमेला, पश्चिमेला हे जे उष्ण वाळवंट आहे ते असतात. वर्षभर उष्ण, उन्हाळ्यात पाऊस व हिवाळ्यात कोरडे असतात. दिवस रात्रीतील तापमानात मोठा फरक असतो. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. मग तुम्हाला जर हे फीचर दिले गेलेले, ठीक आहे, की पश्चिमेला असतात, त्यानंतर दिवस आणि रात्रीच्या तापमानाची जी रेंज आहे ती खूप मोठी असते, बरोबर. आणि इट इज अ सँडविच्ड बिटवीन, इट इज अ सिच्युएटेड बिटवीन इक्वेटोरियल रिजन अँड डेझर्ट रिजन. तर कोणतं रिजन असणार आहे, सवाना रिजन असणार आहे, बरोबर आहे. वनस्पती बघा, उंच गवत असतं, विखुरलेली पानझडी वने असतात, त्याला आपण अकॅशिया म्हणतो किंवा बाओब म्हणतं. आता इथं जे प्लांट असतात ना ते तुम्हाला सांगतो मी. उलटी छत्री आपण कसं करू, तर उलट्या छत्रीच्या आकाराचे अशा प्लांट असतात इथे. ठीक आहे, उलट्या छत्रीच्या आकाराचे अशा प्लांट असतात आपल्याला माहिती आहे. आणि याच रिजनला आपण काय म्हणतो, ग्रेट गेम झोन देखील म्हणतो. ठीक आहे, जे आपण नॅशनल पार्क बघतो, आता फॉर एक्झाम्पल टांझानिया असेल किंवा मग काय केनिया असेल, हा जो प्रकार आहे जे आपण नॅशनल डिस्कवरी किंवा मग नॅशनल जॉग्राफिकमध्ये बघतो, तर तो हा रिजन आपल्याला दाखवतो, तो सवानाचाच रिजन असतो, बरोबर. प्राणी जीवन काय, झेब्रा आहे, सिंह आहे, झिरापे, हत्ती आहे, आपल्याला माहिती आहे. नंतर अर्थकारण कसं आहे, भटके पशुपालन, शेती, कॉफी आणि कापूस लागवड आत्ता आत्ता व्हायला लागलेलं आहे. पुढचं रिजन बघा, पुढचं रिजन जे आहे ना ते मान्सून रिजन आहे. मग मान्सून रिजन आपल्याला माहिती आहे, मान्सून रिजनचं सगळ्यात आयडियल कोणतं, तर भारत आहे, बरोबर. त्यानंतर आग्नेय आशिया देखील आहे आणि उत्तर ऑस्ट्रेलिया देखील आहे. पण आता बघा, हे उत्तर ऑस्ट्रेलिया असेल किंवा मग आता हे जे रिजन आहे, ठीक आहे, नॉर्थर्न काय, हे व्हेनेझुएला आहे, बरोबर. त्यानंतर ब्राझीलचा काही पार्ट आहे, मेक्सिकोचा काही पार्ट आहे, किंवा मग हा ईस्टर्न आफ्रिकेचा रिजन आहे. हे काही याला ट्रू मान्सून म्हणू शकत नाही आपण, खरं मान्सून नाही म्हणणार आहे आपण याला. ठीक आहे, हे मोडिफाईड मान्सून रिजन आहे. खरं मान्सून रिजन फक्त इथे आहे, ठीक आहे, भारत आणि एक आग्नेय आशियामध्ये. मग ऋतूनुसार वाऱ्यांची उलटफेर होते, मग हे त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे मान्सून रिजनची. सगळ्यात महत्त्वाचं फीचर काय, तर सिजनल चेंज इन द डिरेक्शन ऑफ वाइंड, बरोबर. जी दिशा आहे वाऱ्याची ती पहिली अशी असते, नंतर ती डायरेक्ट अशी होऊन जाते. वनस्पती पानझडी मान्सून वने आहेत, काही ठिकाणी सदाहरित आहे, जसं आपल्याला माहिती आहे वेस्टर्न घाट. अर्थकारण कसं आहे, दाट लोकसंख्येचं रिजन आहे, आपल्याला माहिती आहे इंडिया असेल किंवा मग आग्नेय आशिया असेल. तांदूळ आणि गहू शेती आहे, चहा, कॉफी, बागायती, लाकूड उद्योग देखील मोठ्या प्रमाणात चालतो. वाळवंटी हवामान, ठीक आहे, वाळवंटी हवामान म्हणजे कोणतं, हे जे रिजन आहे डेझर्ट, हे सहारा रिजन आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, त्यानंतर अटाकामा डेझर्ट आहे, पेंटागोनियन डेझर्ट आहे. मग आता बघा, हे जे क्लायमेट आहे हे देखील पश्चिमेला आहे, ठीक आहे, कंटिनेंटच्या किंवा मग जे आपले मोठे मोठे रिजन आहे, खंड आहे, त्यांच्या पश्चिमेला आहे, बरोबर. 15 ते 30 डिग्री जे अंशांश आहे तिथे आहे सहारा, थार आणि अटाकामा. फार उष्ण आहे, दिवस रात्री तापमानामध्ये फरक इथे देखील जास्त असतो. काटेरी झुडपे आणि
कॅटेगरी मधल्या वनस्पती असतात. भटक्या जमाती आहे, ओएसिस शेती होते, खाणकाम होते. खाणकाम कुठे होते माहिती आपल्याला, जे अरेबियन डेझर्टचं रिजन आहे तिथे खाणकाम होते. ठीक आहे. त्यानंतर बघा आता हे जे दोन वाळवंट आहेत, दोन वाळवंटामधला फरक आहे. हे उष्ण वाळवंट आहे आणि जे मध्य अक्षांश वाळवंट असताना जसं की गोबीचं डेझर्ट आहे. ठीक आहे. तर हे इंटरनल आहे. आपण ज्याला म्हणतो की ते कॉन्टिनेंटॅलिटी जे आहे ना, कॉन्टिनेंटॅलिटी ते खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे इथलं जे क्लायमेट आहे हे तुलनेने थंड आहे. ठीक आहे. पुढे बघा स्टेपी क्लायमेट, हा एक आणखी महत्वाचा आहे. स्टेपी हे गवताळ रिजन आहे, पण इथं जे गवताळ रिजन आहे ते सवानासारखं नाही. इथं जे गवत आहे ते न्यूट्रिशियस गवत आहे. बरोबर, न्यूट्रिशियस गवत आहे. बघा मग खंडातील अंतर्भागात स्थान आहे. आता या रिजन मध्ये याला पेरेरीज म्हणतात. कुठे, सॉरी USA मध्ये पेरेरीज म्हणतात. पाम्पास कुठे म्हणतात तर ब्राझीलमध्ये पाम्पास म्हणतात. वेल्स कुठे म्हणतात तर साऊथ आफ्रिकेमध्ये वेल्स म्हणतात. डाऊन्स कुठे म्हणतात तर ऑस्ट्रेलियामध्ये डाऊन्स म्हणतात. ठीक आहे. हे माहिती पाहिजे आपल्याला. लक्षणं काय, अल्प पाऊस आहे, 25 ते 75 सेंटीमीटर एवढाच पाऊस पडतो. उन्हाळा उष्ण आहे, हिवाळा थंड आहे. पण आता बघा हे जे रिजन आहे ना, बघा आता हे रिजन, याला जगाचं धान्याचं कोठार म्हणतात. बरोबर आहे का, जगाचं धान्याचं कोठार म्हणतात. तुम्हाला जर असा प्रश्न आला की जगाचं धान्याचं कोठार कोणत्या प्रदेशाला म्हणतात, तर ते स्टेपी हवामान ज्या प्रदेशामध्ये आहे त्यांना म्हणतात. बरोबर. अर्थकारण काय, गहू उत्पादन तुम्हाला सांगितलं मी, धान्य कोठार, पशुपालन देखील खूप मोठ्या प्रमाणात चालतं, दुग्ध व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालतो. भूमध्य खूप महत्वाचा टॉपिक आहे हा. भूमध्य म्हणजे कोणतं, मेडिटेरियन क्लायमेट. याच्यावर प्रश्न आलेला आहे ऑलरेडी. ठीक आहे, प्रश्न आलेला आहे 2023च्या एक्झामला प्रश्न आलेला आहे. त्यानंतर 30 ते 45 डिग्रीचं जे हा जो पट्टा आहे, बरोबर, इथे हे क्लायमेट असतं. मग बघा मेडिटेरियन जो समुद्र आहे तिथे एक तर क्लायमेट आहे. त्यानंतर कॅलिफोर्नियामध्ये क्लायमेट आहे, सेंट्रल चिलेमध्ये हे क्लायमेट आहे, आणि त्यानंतर बघा हा जो ऑस्ट्रेलियाचा बेल्ट आहे इथे हे क्लायमेट आहे. बघा उन्हाळा उष्ण आणि कोरडा आहे. हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो, इथे लक्षात ठेवायचं आहे. हिवाळ्यामध्ये कोणत्या रिजनमध्ये पाऊस पडतो रे, तर भूमध्य सागराचा जो रिजन आहे किंवा मेडिटेरियन क्लायमेटचा जो रिजन आहे तिथे हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो. आणि जे फळांच्या बागा आहेत, मोठ्या मोठ्या फळांच्या बागा कोणत्या प्रदेशामध्ये आहेत तर ते याच प्रदेशामध्ये आहे. फळबागा, द्राक्ष वाईन उत्पादन, ओलिव्ह आणि गहू शेती. ठीक आहे. तर या रिजनमध्ये होतो. आपल्याला माहिती आहे की इथं जे आहे ना, जो कोणता बेल्ट आहे, वाऱ्याचा जो बेल्ट आहे तो शिफ्ट होतो इथे, त्यामुळे इथे हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो. ठीक आहे. वार्म टेम्परेट ईस्टर्न मार्जिन रिजन किंवा आपण त्याला चीन प्रकार म्हणू. ठीक आहे. हे जास्त महत्वाचं नाही, वरती जे सांगितले आहेत ते जास्त महत्वाचे. चीन प्रकार लिहू. चीन प्रकार बघा, चीनचे सब टाईप आहे. मग इथं चीन प्रकार आपण ज्याला म्हणू, इथं गल्फ प्रकार म्हणू, इथं नताल टाईप नाही म्हणणार इथं. ठीक आहे. नताल टाईप इथं येईल. ठीक आहे. हा ब्राझीलचा आहे. ठीक आहे. हा ब्राझीलचा आहे. हा नताल टाईप म्हणलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. नताल टाईप आपण म्हणू शकतो. मग बघा उन्हाळा जो आहे तो उष्ण आहे, हिवाळा जो आहे तो सौम्य आहे. कधी कधी वादळे येतात, मिश्र वने आहेत. मग मिश्र वने जर तुम्हाला विचारलं की कोणत्या क्लायमेटमध्ये आहे तर गल्फ टाईपमध्ये आहे किंवा मग चायना टाईपमध्ये आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर ब्रिटिश हवामान, मानवासाठी सगळ्यात पोषक हवामान कोणतं रे तर ब्रिटिश हवामान. ठीक आहे. उत्तर पश्चिम युरोप म्हणजे हा जो रिजन आहे, तुम्हाला मॅप दाखवतो मी, न्यूझीलंड, त्यानंतर चिली आणि टास्मानिया. ठीक आहे. सौम्य उन्हाळे असतात, थंड पण सौम्य हिवाळे असतात, वर्षभर पाऊस असतो. कोणत्या रिजनमध्ये वर्षभर पाऊस असतो तुम्हाला जर असा प्रश्न आला तर दोन रिजन आहे, एक तर ब्रिटिश, ठीक आहे, आणि दुसरं म्हणजे कोणता, जो इक्वेटोरियल रिजन आपण पहिलं बघितलं, वर्षभर या दोन्ही ठिकाणी पाऊस असतो. आता बघा हे जो हा कॅनडाचा जो पट्टा आहे हा ब्रिटिश टाईप क्लायमेट आहे, हे ब्रिटिश टाईप क्लायमेट आहे. त्यानंतर सदर्न चिलीचं जे क्लायमेट आहे ते ब्रिटिश टाईप क्लायमेट आहे. आणि त्यानंतर बघा हा टस्मानिया आयलँड आहे, ऑस्ट्रेलियाचा टस्मानिया जे आयलँड आहे तिथे देखील ब्रिटिश टाईप क्लायमेट आहे. आणि न्यूझीलंडचे जे साऊथ आयलँड आहे प्लस नॉर्थचं देखील अर्धा आयलँड जे आहे तिथे देखील ब्रिटिश क्लायमेट आहे. ठीक आहे. हे महत्वाचं आहे. त्यानंतर तैगा क्लायमेट कुठे आहे तर सगळ्यात वरती जे आहे ना, इथं वरती जे आहे ते तैगा क्लायमेट आहे. इथं ज्या प्लांट्स असतात किंवा मग वनस्पती असतात त्या कशा असतात रे, छत्रीच्या आकाराच्या असतात. आपल्याला माहिती आहे खूप जास्त इथे बर्फ पडतो. बरोबर. कॅनडा, रशिया आणि स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज कुठे आहे तर हे इथे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहे. बरोबर. इथं कॅनडा आणि इथं हा जो रशियाचा बेल्ट आहे इथं कोणतं क्लायमेट आहे तर तैगा टाईप क्लायमेट आहे. लांब आणि कठोर हिवाळे असतात, उन्हाळे सौम्य आणि लहान असतात. 2 महिन्याचा उन्हाळा असतो, 2 महिन्याचा ग्रोईंग सीझन असतो फक्त. शंकुधारी वने मी तुम्हाला सांगितलं, शंकुधारी वने इथे असतात. ठीक आहे. हे बघा हे जे रिजन आहे हे कोणतं आहे तर तैगा टाईप क्लायमेट आहे, तैगा. ठीक आहे. आणि साऊथला आहे का तैगा टाईप क्लायमेट तर साऊथला नाही. मग इथे हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे फीचर. लॉरेन्शियल क्लायमेट, पूर्व किनारी क्लायमेट. आता हे बघा हे कुठे बघा या दोन ठिकाणी. आता एक तर
गल्फ टाईप आपण इथं बघितलं होतं, बरोबर. इथं खाली आपण चायना टाईप बघितलं होतं. मग त्याच्यावरती जे आहे ना त्याला आपण लॉरेन्शियल टाईप क्लायमेट म्हणायचं. जास्त महत्त्वाचं नाही, लक्षात ठेवा फक्त. त्यानंतर ध्रुवीय कुठे असणार आहे, तर ध्रुवीय जे रिजन आहे इथे ध्रुवीय क्लायमेट असणार आहे. इथं तुम्हाला माहिती आहे की क्लायमेट कसं असणार आहे, जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचा दुसरा पॉईंट आहे, वाऱ्यांचे प्रकार आपल्याला विचारले जातात. वाऱ्यांचे प्रकार, वाऱ्यांचे दोन मुख्य प्रकार आहे. एक तर परमनंट किंवा मग आपण ज्याला काय म्हणतो कायमस्वरूपी वारे, आणि दुसरे प्रादेशिक वारे. कायमस्वरूपी जे वारे त्याला प्लॅनेटरी वाइंड देखील म्हणतात, ग्रही वारे देखील म्हणतात. त्याचे तीन उपप्रकार आहे. मग ट्रेड व्यापारी वारे आपण ज्याला म्हणतो त्यालाच ईस्टर्लीज म्हणतो आपण. त्यानंतर वेस्टर्लीज प्रति व्यापारी देखील म्हणतो त्याला. अनटाई ट्रेड वाइंड देखील म्हणतो आपण त्याला, अनटाई ट्रेड वाइंड, बरोबर. त्यानंतर पोलार वाइंड्स किंवा पोलार ईस्टर्लीज देखील म्हणतो. ठीक आहे, हे प्लॅनेटरी वाइंड आपण डिटेलमध्ये थोडं बघूया. पहिले अगोदर बघा रिजनल वाइंड्स. रिजनल वाइंडचे बघा सी ब्रिजेस असतात, त्यानंतर लँड ब्रिजेस असतात, खारे वारे, मतलई वारे, व्हॅली ब्रिजेस. बघा आता हे तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायची गरज नाही, आपली रिव्हिजन चालली फक्त. इथे दरी आणि पर्वत भागामध्ये कोणते वारे वाहतात, दरी वारे वाहतात. ठीक आहे. त्यानंतर जमिनीकडून समुद्राकडे कोणते वारे वाहतात, तर लँड ब्रिजेस, ज्याला आपण मतलई वारे म्हणतो आपण. ठीक आहे. आणि त्यानंतर समुद्राकडून जमिनीकडे खारे वारे वाहतात. त्यानंतर लोकल वाइंड्स देखील आहे, ते देखील आपण बघणार आहोत. पहिले ग्रही वारे बघा. व्यापारी वारे त्यालाच आपण काय म्हणतो ट्रेड वाइंड्स, त्यालाच आपण काय म्हणतो ईस्टर्लीज. कोणत्या बेल्टमध्ये वाहतात रे, जर आपण हे बघा, ही जर अर्थ असेल, ठीक आहे, आणि हा जर काय इक्वेटर आहे, तर इथे कोणते वारे वाहतात, तर इथे जे आहे इथे ट्रेड वाइंड वाहतात. त्याची डायरेक्शन अशी आहे. ठीक आहे, त्याची डायरेक्शन अशी आहे, बरोबर. मग हा उच्च रक्तदाब आहे, हा उच्च हवेचा दाब आहे, हा उच्च हवेचा दाबाकडनं कमी हवेच्या दाबाकडनं वाहतात. उच्च हवेच्या दाबाकडनं कमी हवेच्या दाबाकडे वाहतात. विषुववृत्ताजवळील कमी दाब पट्ट्याकडे ते वाहतात पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो फेरेल्स लॉ. फेरेल्स लॉ, बरोबर. फेरेल्स लॉ काय सांगतो की नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये जर वारे वाहत असतील तर ते कोणत्या डायरेक्शनला वळतात, तर ते ह्या डायरेक्शनला वळतात, बरोबर. उजव्या हाताला वळतात. आणि इकडे देखील ते उजव्या हाताला वळतात. हे काय म्हणतो फेरेल्स लॉ म्हणतो, बरोबर. ईशान्य व्यापारी वारे कुठे वाहतात, तर नॉर्थमध्ये वाहतात. आग्नेय व्यापारी वारे कुठे वाहतात, तर साऊथमध्ये वाहतात. विषुववृत्ताजवळ दोन्ही वारे एकत्र येतात आणि मग त्यांचं राईज होतं असं, बरोबर. इथं आपण याला जर असं क्रॉस सेक्शनल घेतला आपण हा याचा, तर समजा आता इथं हा जर इक्वेटोरियल रिजन आहे, हे वारे इकडून येणारे वारे नॉर्थकडनं, साऊथकडनं येणारे वारे ते असे जातात, टक्कर घेते. आणि मग इथं काय तयार होतो रे, इंटरट्रॉपिकल कॉन्व्हर्जन्स झोन तयार होतो, बरोबर. त्यालाच आपण आणखी काय म्हणतो डोलड्रम्स म्हणतो. डोलड्रम्स, बरोबर. डोलड्रम्स म्हणतो आपण. पुढे बघूया प्रति व्यापारी वारे कुठे वाहणार आहे, तर याच्या अपोजिटला वाहणार आहे इथपर्यंत. त्याला आपण वेस्टर्लीज म्हणतो. ठीक आहे, 25-35 डिग्री या बेल्ट पासून ते 60-70 डिग्री या बेल्टकडे ते वाहतात, बरोबर ना. या बेल्टकडे ते वाहतात. आणि इथंच आपल्याला माहिती आहे मग या वेस्टर्लीज वाइंडमुळे जे काही मेडिटेरियन टाईप क्लायमेट तयार झालेलं आहे, या पट्ट्याच्या शिफ्टमुळे ते तयार झालेलं आहे. ठीक आहे, कमी दाब पट्ट्यामुळे. आता डिटेलमध्ये एक्सप्लेन करायला आपल्याला वेळ नाही, पण थोडक्यात तिथं लक्षात घ्यायचं तुम्ही. त्यानंतर बघा त्याचे उपप्रकार कसे, मग साऊथ ईस्ट वेस्टर्लीज वाइंड उत्तर गोलार्धामध्ये वाहतात. नॉर्थ ईस्ट वेस्टर्लीज वाइंड दक्षिण गोलार्धामध्ये वाहतात. आपल्याला माहिती आहे दक्षिण जो गोलार्ध आहे तिथं जे भूमी आहे, ती भूमी कमी असल्यामुळे हे जे वाइंड आहे ना ते डायरेक्टच वेस्टर्लीज वाइंड असल्यासारखे होतात. ठीक आहे, असे न वाहता तर ते कसे वाहतात, डायरेक्ट असे या डायरेक्शन वाहतात, या डायरेक्शन वाहतात. मग 40 डिग्रीच्या साऊथ 40 डिग्रीला जे वारे वाहत आहेत साऊथच्या अराउंड, ठीक आहे, या विषुववृत्ताच्या अराउंड, त्याला आपण रोरिंग 40s म्हणतो. त्याच्या खाली फ्युरियस 50 म्हणतो, त्याच्या खाली स्क्रीनिंग 60s म्हणतो. कारण हे वारे जे आहे ते खूप फास्ट वाहत आहेत आणि त्याची डायरेक्शन का पूर्णपणे चेंज झाली आहे, तर तिथं जी जमीन आहे, लँड भूमी खूप कमी प्रमाणामध्ये आहे. त्यानंतर ध्रुवीय वारे बघा. ध्रुवीय वारे त्यालाच आपण पोलार ईस्टर्लीज देखील म्हणूया किंवा पोलार वाइंड्स देखील म्हणूया. कुठे वाहतील रे ते, तर पोलार रिजनकडनं इकडे ते कमी दाब क्षेत्राकडे वाहतात. या 60-70 डिग्रीकडे ते वाहतात. म्हणजे असे समजा आता हे पोलार रिजन आहे तर ते इकडे असे वाहतात, बरोबर. इकडे असे वाहतात. म्हणजे जी ट्रेड वाइंडची डायरेक्शन होती ना त्याच डायरेक्शनला आहे. ठीक आहे, पोलार ईस्टर्लीज. तर उत्तर गोलार्धामध्ये त्याला नॉर्थ ईस्टर देखील म्हणतात. विषुववृत्तीय पट्टा तुम्हाला सांगितला मी, तो इंटरट्रॉपिकल कॉन्व्हर्जन झोन आहे, ज्यामध्ये हवेची हालचाल जी मंद आहे त्याला आपण डोलड्रम्स म्हणतो. ठीक आहे, शांत हवेचा पट्टा. विषुववृत्ताजवळ व्यापारी वारे एकत्र येतात आणि ऊर्ध्वगामी होतात. ऊर्ध्वगामी म्हणजे काय रे, ते असे वरती जातात म्हणून त्याला काय म्हणतो आपण इंटरट्रॉपिकल कॉन्व्हर्जन्स झोन म्हणतो. कॉन्व्हर्जन्स का रे, तर हे दोन वारे जे आहे ते कॉन्व्हर्ज होतात. कुठे, तर ह्या इक्वेटोरियल रिजनमध्ये. ठीक आहे, इथे वादळ आणि मुसळधार पाऊस पडतो आणि मग याच सिच्युएशनमुळे इथं इक्वेटोरियल क्लायमेट तयार झालेलं असतं. ठीक आहे, आपल्याला माहिती की वर्षभर पाऊस पडतो, वर्षभर एकच ऋतू असतो, वर्षभर हिवाळा नसतो, कळालं. त्यानंतर हॉर्स लॅटिट्यूड कुठे वाहतो, हॉर्स लॅटिट्यूड कुठे असतो, तर जिथून हा जो जास्त हवेचा जो पट्टा आहे ना, जास्त हवामान दाबेचा पट्टा जो आहे ना त्याला आपण काय म्हणतो, हॉर्स लॅटिट्यूड म्हणतो. हॉर्स लॅटिट्यूड इथं जे आहे ना, इथं
म्हणजे जे वातावरण असतं इथं एवढं शांत असतं, एवढं शांत असतं, जास्त हवामान दाबाच्या पट्ट्या असल्यामुळे बिलकुल इथं मुवमेंट होत नाही. आणि म्हणून मग याला हॉर्स लॅटिट्यूड नाव पडलेले. हॉर्स लॅटिट्यूड नाव का पडले, तर जे अरब ट्रेडर्स होते ते त्यांचे जहाज या एरियामधून हलायचे नाही लवकर, म्हणून ते जहाज हलका करण्यासाठी त्यांचे घोडे जे आहे, घोडे पाण्यामध्ये फेकून द्यायचे जहाजामधनं. ठीक आहे, म्हणून हॉर्स लॅटिट्यूड त्याचं नाव पडलेलं आहे. पुन्हा डिटेलमध्ये तुम्हाला वाचायचं असेल तुम्ही गुगल करू शकता. पुढे बघा, मग तुम्हाला आता मॅप दाखवतो मी. पोलार इस्टर्लीज तुम्हाला सांगितलं मी, हे पोलार इस्टर्लीज आहे. त्यानंतर हे वेस्टर्लीज आहे, बरोबर. पण याची जी डायरेक्शन आहे साऊथमध्ये ती अशी नाही आहे, ती डायरेक्ट अशी झालेली आहे, बरोबर. म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, फ्युरियस 40s 60s असं त्याला आपण म्हणतो, बरोबर. त्यानंतर हा काय आहे, तर हा इक्वेटोरियल लो आहे, डोल्ड्रम्स म्हणतो आपण याला. आणि याच एरियामध्ये काय ट्रॉपिकल कॉन्व्हर्जन्स झोन्स आहे. ठीक आहे, बरोबर. याला हॉर्स लॅटिट्यूड आपण म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर स्थानिक वारे बघा, दिवसा काय रे, दरी दरी भागातनं म्हणजे असे वरतून खालून वरती वारे वाहतात, खालून वरती, बरं का. आता हे तुम्हाला थोडं स्ट्रेंज वाटेल, पण असं आहे. कारण काय होतं की जो खालचा पट्टा आहे दिवसा, मग हा पट्टा आपल्याला माहिती आहे लवकर तापतो. लवकर तापल्यामुळे काय होतं की हवा हलकी होते, मग ही हवा वरती जाते, बरोबर. आणि इथली हवा जड असते, ती जड हवा खाली जाते. मग असं काय म्हणतो आपण याला, एक अशी मुवमेंट तयार होते. ठीक आहे. मग व्हॅली ब्रिजेस, व्हॅली आणि माउंटन ब्रिजेस हे काय आहे, तर लोकल जे वारे आहेत त्याचे प्रकार आहेत. ठीक आहे. त्यानंतर खारे आणि मतलई वारे. दिवसा कोणते वारे वाहतात, तर खारे वारे वाहतात. रात्री कोणते वारे वाहतात, तर मतलई वारे वाहतात. ठीक आहे. त्यानंतर अदर लोकल विंड्स बघा, तर हे खूप महत्त्वाचे आहे. लू, उत्तर भारतामध्ये लू नावाचा जो वाऱ्याचा प्रकार आहे तो वाहतो. ठीक आहे. उष्ण वारा आहे. मिस्ट्रल फ्रान्समध्ये वाहतात, तुम्हाला मॅप देखील दाखवतो. सिरोको जे वारे आहेत ते सहारा वाळवंटात वाहतात. सहारा वाळवंटातनं असे वरती जातात ते युरोपियन रिजनकडे. फोन आणि चिनूक जे आहे उष्ण वारे आहे. फोन कुठे, युरोपमध्ये. चिनूक कुठे, तर नॉर्थ अमेरिकेमध्ये. ठीक आहे. यालाच काय म्हणतो आपण त्याला, आईस ईटर्स देखील म्हणतात. ठीक आहे. आता बघा या इथं, हे बघा चिनूक वाईन कुठे आहेत रे, तर नॉर्थ अमेरिकेमध्ये चिनूक वाईन आहे. त्यालाच आपण तसाच जो वाईनचा प्रकार आहे युरोपमध्ये त्याला फोन वाईन म्हणतो आपण. सिरोको वाईन बघा कुठे वाहत आहे, तर आफ्रिकेतनं युरोपकडे वाहतोय. खामसिन कुठं वाहत आहे, तर आफ्रिकेतनं इजिप्तच्या प्रदेशाकडनं ते नॉर्थला वाहत आहे. हार्मॅटन कुठं वाहत आहे, हार्मॅटन सहारा डेझर्टकडनं हे गिनी जे आहे, गल्फ ऑफ गिनी इकडे येत आहे, बरोबर. पंपेरो वाईन कुठं वाहत आहे रे, तर पंपेरो वाईन जे अर्जेंटिनाच्या रिजनमध्ये वाहत आहे. याच्यावर प्रश्न आलेला आहे. बर्ग वाईन कुठं वाहत आहे, तर साऊथ आफ्रिकेमध्ये बर्ग वाईन वाहत आहे. ठीक आहे. बुरान कुठे वाहत आहे बघा, बुरान जे आहे सायबेरियाचा जो प्रदेश आहे तिथे वाहत आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा मिस्ट्रल कुठे वाहत आहे, मिस्ट्रल तर ते फ्रान्समध्ये वाहत आहे. ठीक आहे. हे तुम्ही आणखी एकदा बघून घ्यायचं आहे गुगलवर जाऊन. त्यानंतर बॅकफिल्डर आणि सदरली जे वाइंड आहे ते ऑस्ट्रेलियामध्ये वाहतात. ठीक आहे. पुढचा जो आपला टॉपिक आहे अल निनो आणि लहान निनो, याच्यावर प्रश्न आलेले आहे. बघूया त्याच्यामध्ये थोडक्यात आपण फरक काय. अल निनो म्हणजे काय, त्याचा मराठीत स्पॅनिश मिनिंग काय त्याचा, चाइल्ड ख्रिस्ट. ठीक आहे. अल निनो म्हणजे पेरू आणि इक्वेटरचा जो बेल्ट आहे तिथे जो जो थंड पाण्याचा प्रवाह असतो ना, थंड पाण्याचा प्रवाह तो रिप्लेस झालेला आहे. कशाने, तर उष्ण पाण्याच्या प्रवाहाने. मग व्यापारी वारे काय झालेले, याच्यामुळे व्यापारी वारे जे आहे ते कमजोर झालेले आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्याऐवजी उलट दिशेने ते वाहतात. ठीक आहे. आणि याचा मग मान्सूनवर फरक पडतो आणि याच्यामुळे मान्सून वीक होतो. आपल्याला माहिती आहे मान्सून जो आहे अल निनोमुळे मान्सून वीक होतो. पेरू किनाऱ्याजवळ दुष्काळ पडतो. विषुववृत्त दक्षिण अमेरिकेमध्ये मुसळधार पाऊस पडतो. मध्य पॅसिफिकमध्ये वादळ येतात. ठीक आहे. आणि भारत आणि आग्नेय आशियात आपल्याला माहिती आहे की वारे कमजोर झाल्यामुळे पाऊस कमी पडतो आणि इथं दुष्काळ पडतो. लाल निना व्हेरी सॉरी जे अल निनो मी तुम्हाला सांगितलं त्याच्या विरोधात पूर्णपणे ला निनो आहे. म्हणजे जी एक्झिस्टिंग मेकॅनिझम आहे ना, म्हणजे जसं की कोल्ड करंट असतात अगोदर, बरोबर. जे एक्झिस्टिंग मेकॅनिझम आहे ते पुन्हा स्ट्रॉंग होतं. मग एक कोल्ड डिग्री समजा 10 डिग्री टेम्परेचर असेल ना इथं त्या प्रवाहाचं, तर ते 5 होईल. ठीक आहे. मग हे काय झालं, एक्झिस्टिंग जे स्ट्रक्चर आहे ते काय झालंय, ते स्ट्रॉंग झाले ला निनोमुळे. मग ला निनोचा भारताला फायदा आहे का तोटा आहे, तर थोड्याफार प्रमाणामध्ये फायदा आहे. फायदा कशा पद्धतीने, तर मान्सून जास्त पडतो. पण खूप जास्त मान्सून देखील आपल्यासाठी फायद्याचं नाही. जे सध्याचं सिच्युएशन माहिती आहे आपल्याला की महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, खूप जास्त प्रमाणात पाऊस पडतोय ज्याने ओला दुष्काळ होऊ शकतो आपल्यावर, बरोबर. त्यानंतर बघा फरक काय बघा, अर्थ काय, तर याचा चाइल्ड अल निनो म्हणजे चाइल्ड ख्रिस्ट आहे. ला निनो म्हणजे काय, चाइल्ड ख्रिस्ट आहे, चाइल्ड गर्ल आहे. ठीक आहे. स्थिती कशी आहे, पेरू इक्वेडर या किनाऱ्यावर गरम पाण्याचा प्रवाह, इथं कोल्ड पाण्याचा जो प्रवाह आहे तो स्ट्रॉंग होतो. ट्रेड वाईंड जे आहे इथं कमकुवत होतात, इथे स्ट्रॉंग होतात, बरोबर. या कंडिशनमध्ये असं म्हणतोय बरं का मी. त्यानंतर दाब प्रणाली कशी, पेरू किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि इथं पेरू किनाऱ्यावर जो जास्त दाबाचा पट्टा आहे तो स्ट्रॉंग होऊन जातो. कळतं इथपर्यंत, ठीक आहे, कळत असेल. पुढे बघा. हां, आता बघा, आता ही जो प्रवाह आहे ना हा असा असतोय. ठीक आहे. हा असा असतोय, ला निनोच्या कंडिशनमध्ये तो असा होऊन जातोय. ठीक आहे. म्हणजे जे गरम पाणी जे आहे ते असं वाहतंय इकडे, कळतंय.
ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचे प्रश्न तुम्हाला येतात. जो कोयपनचा बेल्ट आहे, कोपनचं जे कोप्यांचे जे प्रकार आहे हवामानाचा, सॉरी माझा घसा खराब आहे. कोपनचा जो हवामानाचा प्रकार आहे प्लस त्रिवार्ताचा जो हवामानाचा प्रकार आहे त्याच्यावर प्रश्न येतो आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर बघा आपल्यासाठी काय महत्त्वाचं इथं, तर हा AMW महत्त्वाचा आहे, हा AW महत्त्वाचा आहे, मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर हा BSW महत्त्वाचा आहे. बघा मग हा जो विदर्भाचा रिजन आहे इथं कोणतं आहे रे, तर AW प्रकारचा आहे. हा जो आपला लँड शॅडो रिजन आहे इथं कोणतं आहे रे, रेन शॅडो, बरं का, लँड शॅडो नाही. जो काय म्हणू आपण त्याला की ज्या रिजनमध्ये पाऊस पडत नाही, पश्चिम महाराष्ट्र, BSW आहे, BSW. आणि AW कुठं आहे, तर AW हा पश्चिम घाटाचा जो भाग आहे तो AW आहे. आणि हे मी कशात सांगतोय, कोपनचं सांगतोय, बरोबर, कोयपन काय असेल ते. ठीक आहे. याच्यावर प्रश्न येतो, आपल्याला माहिती आहे की 2 मार्क इझिली पडू शकतात आपल्याला. त्यानंतर त्रिवार्ताचं बघा, त्रिवार्ताचं हा AM लक्षात ठेवायचा आहे, हा AW लक्षात ठेवायचा आहे, आणि हा रेन शॅडो जो आहे, ठीक आहे, BSW तो लक्षात ठेवायचा आहे. मग हा कोणता आहे, हा जो आपण इथं AW जो दाखवला आहे, तर हा कसा इथं, हा जो आहे हा त्रिवार्ताचा देखील AWच आहे. ठीक आहे. आणि इक्वेटोरियलचा जो आहे तो AM आहे, जे पश्चिम घाट जो आहे ना तो AM आहे. ठीक आहे. आणि हा BSW जो आहे, तर BSWला फक्त आपल्याला BS लिहायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला मॅप दाखवतो मी. हा काय आहे, BSW आहे, हा काय आहे, AW. ठीक आहे. आणि हा काय रे, तर हा AM आहे. AM म्हणजे काय, मान्सून, पश्चिम घाट. ठीक आहे. AW म्हणजे काय, सवाना टाईप क्लायमेट. आणि BS म्हणजे काय, रेन शॅडो रिजन. ठीक आहे. तर हे महत्त्वाचं होतं. याच्यावर तुम्हाला ॲट लिस्ट एक प्रश्न येणाऱ्या राज्यसेवेमध्ये येणार आहे. ठीक आहे. थांबतो, पुन्हा भेटूया आपण पुढच्या एका नवीन सेशनमध्ये.